गडचिरोलीमधील नक्षल चळवळ शेवटच्या टप्प्यात 11 वरिष्ठ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांमध्ये एक डीव्हीसीएम, एक एरिया कमिटी सचिव, एक पीपीसीएम, एक कमांडर, एक एसीएम आणि इतर 6 सदस्यांचा समावेश आहे. या सर्व माओवाद्यांवरती शासनाने एकत्रितपणे तब्बल 68 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईमुळे सन 2025 पासून आतापर्यंत एकूण 123 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. एकेकाळी गडचिरोली जिल्ह्यातील 10 उपविभागांमध्ये सक्रिय असलेली माओवादी चळवळ आता केवळ भामरागड उपविभागाच्या सीमावर्ती भागात मर्यादित राहिली आहे. सन 2022 पासून आतापर्यंत 157 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे. या कार्यक्रमाला अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सीआरपीएफ अधिकारी उपस्थित होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री संदीप पाटील यांनी उर्वरित माओवाद्यांना हिंसा सोडून शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. आता हे 11 माओवाद्यांचे आत्मसमर्पणानंतर गडचिरोलीचे रेकॉर्डवर आज आमचे पूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षल मूवमेंट एक पण दिसून येत नाही, परंतु गडचिरोली जिल्ह्याच्या रेकॉर्डवर 6 माओवादी आता पण शिल्लक आहेत. मला विश्वास आहे की 31 मार्च 2026चे जे डेडलाईन आहे त्यांच्या पूर्वी ते आत्मसमर्पण करतील, अन्यथा आम्ही नक्षलविरोधी अभियान त्यांच्या विरुद्ध आणखी तीव्र करू.